कधी द्या तयार बघा समोर हो मावशी समोर बघा 2002 ला आम्ही सुरुवात मागणी केली होती आणि सगळी कागदपत्र 2002 पासून जमवली गेली. कलेक्टरच्या आदेशानुसार, प्रांताच्या आदेशानुसार, तहसीलदारांच्या आदेशानुसार जे काय कागदाची पूर्तता करायची होती सर्व आम्ही केली. आणि त्याच्यानंतर 2007 साली ही सगळी पुरावे बघून जिल्हाधिकारी सुब्राव पाटील जागेवर आले होते. त्यांनी त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला होता या लोकांना भूखंड देण्यासाठी. तसं आमच्याकडे पुरावे आहेत. सुब्राव पाटलांनी प्रांतांना सूचना केल्या होत्या पत्राद्वारे की या लोकांचे सगळे पुरावे घेतल्यात, त्यांना 1 गुंठा जागा निवासी प्रयोजनासाठी देण्यात येईल. परंतु आज तागायत हे प्रशासन हे उदासीन दिसते. यांनी कुठलीही कारवाई केली नाही अजूनपर्यंत. वारंवार आम्ही उपोषणाला बसतोय, काय ना काय कारण एक कारण सांगते ती आणि उपोषण आम्हाला स्थगित करायला होतात आणि परत हाय तोच प्रकार घडून येतोय. अधिकारी बदलून जातात, परत आम्हाला पुन्हा त्यांना पुरावा मागतात. काय झालं दुसऱ्या येणाऱ्या अधिकाऱ्याला माहित नसते आणि सगळं वारंवार आम्हाला त्यासाठी आंदोलन करावं लागतात, पुरावे द्यावे लागतात. असं किती वर्ष असं किती वेळ दिवस चालणार आहे. म्हणून आम्ही आज निर्णय घेतलाय भीमशक्तीच्या वतीनं, जोपर्यंत ह्या लोकांना ठोस पत्र देत नाहीत कलेक्टर किंवा शासकीय जबाबदार अधिकारी, तोपर्यंत हे आमरण उपोषण आंदोलन आम्ही सोडणार नाही. आम्ही या ठिकाणी आमचं या 14 भूखंड लाभार्थ्यांचं काय जरी झालं पावसात तरी याला सरकार जबाबदार आहे. आणि अनेक अनेक वेळा यांनी आमची फसवणूक केली. आमची मागणी या उपोषणाच्या माध्यमात एवढीच आहे जी पंच कमिटी ह्या लेआउटला मान्यता देण्यासाठी पंच कमिटी तहसीलदारानं अशाच उपोषण आंदोलनामध्ये पंच कमिटी नेमली. त्या पंच कमिटी नेमून या लेआउटला मान्यता दिली. या लेआउटचे सगळे मान्यता देणारी पंच कमिटी तर आमचे जिल्हाधिकारी साहेबांसमोर जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवून घ्यावी आणि त्यांच्याशी चर्चा करावी. आजपर्यंत काय झाले सगळे शासनाचे जे काही आदेश झाल्यात त्या सर्व आदेशाचे शासकीय पत्र माझ्याकडे आहे. त्या पत्रानुसार यांनी जरी गायब केली तरी त्याची प्रत्येक पत्र माझ्याकडे आहे. त्या पत्रानुसार त्यांनी जाब विचारावा या पंच कमिटीला आणि ह्या लोकांना भूखंड तातडीनं कब्जेपट्टी करून त्यांना घरकुल द्यावीत ही आमची विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांनी. तर जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावं आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा. लक्ष्मी स्वर्ग पवार आमचं संपूर्ण आम्ही आवश्यक केलं. आमचं इथं सारखं ते पकडलं नावाचे 4-5 उपोषण झालेलं आहे. घरकुल प्रत्येक वर्षी येत आहे पण आम्हाला घरकुल देत नाहीत. काय माहिती तुमच्या नावावर काय नाही म्हणून तुम्हाला घरकुल मिळत नाही अशी म्हणते. आमचं संपूर्ण आवश्यक केलेलं आहे. आम्ही किती दिवस राहायचं झोपडीत आम्ही आहे. पावसाला की सगळं दिसतंय. बारकी पोरं बाळ आहेत आमच्या घरात. पावसा पाण्यात कसं राहायचं आहे मी किती वर्षांनी तप घ्यायची. आता आम्हाला फसवलं हे झालंय. प्रत्येक 4-5 उपोषण चाललेलं आहे आमचं तरी आमचं काय झालं नाही. मग एवढं उपोषण कसं धरलंय मी फसवण्यासारखं आम्हाला केलेलं आहे सगळे. पण ह्या वर्षी आम्हाला पाहिजेच घरकुल. आमचं नाव 7 भर पाहिजे दुसरं काय नाही. एवढंच आम्हाला साहेबांना आज थोडी विनंती करणार आहे. शेवट आम्ही थकलोय पण किती दिवस काय करणार होता एवढंच की आम्ही एवढ्या वर्षी राहिलोय का नाही त्यात आम्हाला जागा काहीतरी घर बांधून भेटलं 7-12 आमचं नाव आम्हाला राहायला मिळतं. सगळं घर कळत राहायला जागा बोलल्यावर आम्ही जायचं. मग आता किती म्हणते तुमचा पुरावा काय आहे. पुरावा काहीच नाही आम्हाला दाखवायला. आता मला दाखवा म्हणते मला कुठं आम्ही बांधून देतो. 7 वर्षाचं काय वयनच झालं ना. तुम्हाला तर आम्हाला काय आता आमचं आयुष्य संपूर्ण झालंय. आमचं मालकी बसत होते पैशांना ती वारली. आता आम्ही पण तर आमची पोरं कुठे जाणार आहे असं उपोषण करून आमची पोरं उद्या कुठे जाणार आहे. एवढा म्हणजे करायचं यंदा आम्हाला 7 भर पाहिजे दुसरं काय नाही. आम्हाला 7 भर पाहिजे. एक माणूस राहिले कोणाचा राहिले पोरच आता पोरांना तरी आसरा झाला पाहिजे. आम्हाला माहिती नाही पोरांना तरी आसरा झाला पाहिजे म्हणून आता आम्ही उठल्यानंच ना शेवट आहे. आम्ही थकले. आमची पोरांना काय उद्या काय पुरावं काय आमचं कायच नाही. आमचं मालक गेला उपोषण करून. आता मी जर तुम्ही जाते पोरं कुठे